परिवहन महामंडळाने केलेली 15% भाडेवाढ विरोधात नाशिकच्या ठक्कर बाजार येथे शिवसेना उभाटा गटाने रास्ता रोको आंदोलन केलंय। यावेळी ठक्कर बाजार येथील बस थांब्यात प्रवेश करणाऱ्या बसला रस्त्यावर रोखण्यात आलं। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रोखून धरलेली राज्य परिवहन महामंडळाने शनिवारी एसटीची जवळपास 14.95% भाडे वाढ लागू केली। तसेच 1 फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढ होणार आहे। याचा फटका सर्वसाधारण प्रवाशांना बसणार आहे। शासनाच्या या निर्णयाचा नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर विरोधी पक्षांनी या निर्णयाविरोधात आज आंदोलन करण्यात आले। यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या। शिवसेना या ठिकाणी जे काही 15% घरवाढ बसवाढ झालेली आहे, प्रवासी जो काही 15%ची जी वाढ झालेली आहे ती थांबवण्यासाठी, ती रद्द करण्यासाठी शिवसेना पक्ष रस्त्यावरती उतरलेला आहे। आणि बसने जो प्रवास करतात हे सर्वसामान्य नागरिक असतात। सर्वसामान्य नागरिकांना निवडणुकीच्या पूर्वी या सरकारने वेगळे आश्वासने दिले आणि सरकार स्थापन झाल्यानंतर आज या ठिकाणी सर्वसामान्यांवरती परत हा दरवाढीचा बोजा लागणार आहे, हा थांबवावा आणि ही बस दरवाढ ही रद्द करावी यासाठी शिवसेना रस्त्यावरती उतरलेली आहे। भाडेवाढ कमी नाही केली गेली तर काय पुढचं पाऊल? नक्कीच शिवसेनेला या ठिकाणी 80% समाजकारण आणि 20% राजकारण या उक्तीप्रमाणे जोपर्यंत सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसेना वेगवेगळ्या पद्धतीने रस्त्यावरती उतरेल, आंदोलन करेल आणि सरकारला ती बस दरवाढ रद्द करायला भाग पडेल। बसेस 80% बसेस अशा स्क्रॅपमध्ये निघतील अशी व्यवस्था पुरवलेली असताना भाववाढ करणं हे चुकीचं आहे। कुठलीही नवीन व्यवस्था महामंडळाने पुरवलेली नागरिकांना आणि 15% भाववाढ केली, ही भाववाढ निश्चितपणाने नागरिकांना त्रास देणारा हा निर्णय रद्द होण्यासाठी शिवसेना आज रस्त्यावर उतरलेली आहे प्राथमिक स्वरूपात। निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत भाववाढ रद्द होत नाही सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत नाही। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।